नमस्कार वायटी फॅमिली। आज आपण 4000 वर्षापूर्वीपासूनचे अस्तित्वात असलेल्या ड्रायफ्रुट्स पासून एक नेक्टर ज्यूस बनवणार आहोत। ह्या 4000 वर्षापूर्वीपासूनचे अस्तित्वात असलेल्या ड्रायफ्रुट्स मध्ये जीवनसत्व आणि फायबरचा भांडार आहे पहा। आणि ह्या ड्रायफ्रुट्स पासून आपले छोटे छोटे आजार सुद्धा बरे होतात। तसेच या ड्रायफ्रुट्स मुळे आपलं हिमोग्लोबिन जे असेल ना ते हिमोग्लोबिन सुद्धा वाढण्यास मदत होते। तसेच गर्भवती मातांसाठी सुद्धा हे उपयुक्त असं हे ड्रायफ्रुट्स आहे पहा। आणि आता हे 4000 वर्षापूर्वीपासूनचे अस्तित्वात असलेले ड्रायफ्रुट्स कोणतं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि ह्यापासून बनणारं जे नेक्टर ज्यूस आहे ते कसं बनवलं जातं हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 19 मे 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर चला तर मग गाईस अधिक वेळ न दवडता आपण पाहूयात की हे 4000 वर्षापूर्वीपासूनचं अस्तित्वात असलेलं ड्रायफ्रुट्स कोणतं आहे आणि ह्यापासून नेक्टर ज्यूस कशा पद्धतीने बनवला जातो हे आपण आज शिकूयात। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। तर पहा वायटी फॅमिली, हे आहे 4000 वर्षापूर्वीपासूनचे अस्तित्वात असलेले जर्दाळू। ह्याला मराठीत जर्दाळू म्हणतात, हिंदीत खुबानी आणि इंग्लिशमध्ये ॲप्रिकॉट म्हणतात। अशा पद्धतीचं हे 4000 वर्षापूर्वीपासूनचं अस्तित्वात असलेले ॲप्रिकॉट आहे पहा, की ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि फायबरचं असं भंडार असलेलं असं हे ॲप्रिकॉट आहे पहा। आणि याचंच आज आपण छान असं ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस करणार आहोत। आता ह्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रथम हे जे जर्दाळू आहेत म्हणजेच ॲप्रिकॉट आहेत ते छान असे 7 ते 8 तास रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने हे जर्दाळू म्हणजेच ॲप्रिकॉट असे बी वेगळे आणि ह्याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे पहा। आता आपण हे जर्दाळू म्हणजेच ॲप्रिकॉटचा गर वेगळा आणि बी वेगळे करून घेत आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ह्या जर्दाळूचे म्हणजे ॲप्रिकॉटचे छान असे फळं असतात पहा आणि ही फळं सुकवली जातात आणि त्याचे असे हे जर्दाळू म्हणजेच ॲप्रिकॉटचे छान असे ड्रायफ्रुट्स बनवतात पहा। हे ड्रायफ्रुट्स आहेत ना जवळजवळ वर्ष 2-3 वर्ष तसेच राहतात पहा, याला काहीच होत नाही। मला आता ओले जर्दाळू मिळाले नाहीत म्हणजे ॲप्रिकॉट मिळाले नाहीत। मला जेव्हा ते ओले जर्दाळू मिळतील तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की ते ओले जर्दाळू कसे असतात ते तुमच्यासोबत शेअर करेल। तर पहा अशा पद्धतीने आपले हे जर्दाळू म्हणजेच ॲप्रिकॉट छान असे सोलून झालेले आहेत, गर त्याचं साईडला काढलेलं आहे। आता गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 150 ग्रॅम साखर ॲड करायची आहे आणि ही साखर बुडेल इतपत पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। जर्दाळू आपले म्हणजेच ॲप्रिकॉट 100 ग्रॅम आहेत आणि ही साखर 150 ग्रॅम आहे पहा। 100 ग्रॅम जर्दाळूला 150 ग्रॅम साखर घ्यायची आहे। आता साखर बुडेल इतपत पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्यानंतर हे जे जर्दाळूचे म्हणजे ॲप्रिकॉटचा जो गर आहे तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे। थोडंसं पुदिन्याचं पानसुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे। पुदिन्याच्या पानामुळे कसं थोडंसं असं ह्याला मिंटचा फ्लेवर येतो पहा। आणि त्याच्यानंतर ही वेलची पूड ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे, म्हणजे वेलची, दालचिनी, लवंगची ही पूड आहे ही ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। झाकण ठेवून ह्याला छान असं 15 ते 20 मिनटं शिजून द्यायची आहे। 15 ते 20 मिनटं शिजल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीने आपले हे ॲप्रिकॉट छान असे शिजलेले आहेत या साखरेच्या पाकामध्ये। म्हणजे हा पाक आहे ना एकदम पण पाक नाही करायचा, थोडासा मधापेक्षाही कमी असा हा पाकासारखा शुगर सिरपमध्ये हे ॲप्रिकॉट शिजवून घ्यायचे आहे। तर आता पहा हे ॲप्रिकॉट शिजल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये हे ॲप्रिकॉट ओतून घ्यायचे आहेत
आणि ह्याला एकदम थंड होऊन द्यायचं आहे ह्या ॲप्रिकॉटला। हे ॲप्रिकॉट बॉईल झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे फुगून वरती येतात, पहा शिजतात पण सुंदर असे। आता काय करायचं आहे, हे ॲप्रिकॉट आपले छान असे थंड झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात हे ॲप्रिकॉट अशा पद्धतीने घालायचे आहेत आणि त्यामध्ये ऑरेंज ज्यूस ॲड करून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। ऑरेंज ज्यूस ह्याच्यामध्ये 50 ग्रॅम घ्यायचा आहे। पहा हे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्यवस्थितपणे। तुम्हाला जर ह्याचं मेजरमेंट समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा। तर पहा अशा आपण हे ॲप्रिकॉट नेक्टर छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता सर्व करताना काय करायचं, एका ग्लासामध्ये ऑरेंज ज्यूस आणि त्यामध्ये हे ॲप्रिकॉट नेक्टर ओतायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जर आईस क्यूब्स जर आवडत असतील तर आईस क्यूब्स तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या ग्लासामध्ये घालून छान असं तुम्ही सर्व करू शकता। आता मी हे एका बाउलमध्ये सुद्धा काढून घेत आहे आणि एक सांगू का, हे स्टोअरसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता। आता हे स्टोअर किती दिवस होऊ शकतं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर पहा वायटी फॅमिली, अशा पद्धतीने जीवनसत्व आणि फायबरचा भांडार असलेले 4000 वर्षापूर्वीपासूनचं अस्तित्वात असलेले ड्रायफ्रूट्स ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू यापासून आपण सुंदर चविष्ट असं सुवासिक ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस हा बनवलेला आहे। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस, आवडला का? तुम्हाला या ज्यूसबाबत जर काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। ह्या सर्व क्वेरीजच्या शंकांचं निरसन मी तुम्हाला कमेंटद्वारे कळवेन। आणि हो गाईज, हा जो ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस आहे ना, हा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, पण 15 ते 20 दिवसच फक्त हा ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस राहतो। 15-20 दिवसानंतर हा ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस खराब होतो पहा। तेव्हा हा जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर हा फ्रीजमध्ये तुम्ही ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस स्टोअर करून ठेवू शकता। आता ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही ह्या ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस बाबतच्या काही जर शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा। मी तुमच्या त्या शंकांचं नक्की निरसन करेन। आजचं हे तुम्हाला 4000 वर्षापूर्वीपासूनचं असलेले ड्रायफ्रूट्स ॲप्रिकॉट यापासून बनवलेलं हे नेक्टर ज्यूस जे आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की घरी पण तुम्ही बनवून पहा। हे ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस तुम्ही पण ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटद्वारे कळवा की आज आपण हे 4000 वर्षापूर्वीपासूनचे अस्तित्वात असलेलं ड्रायफ्रूट्स ॲप्रिकॉट यापासून बनवलेलं हे जे ॲप्रिकॉट नेक्टर ज्यूस आहे हे तुम्हाला कसं वाटलं ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।